तर हे बघा, ही मेथी आणि दही लावून मी केस कसे सिल्की शाईन केलेले आहेत घरच्या घरी. आय होप तुम्हाला ही फक्त आणि फक्त 2 साहित्य वापरून मैत्रिणींनो, तुमच्या किचनमध्ये असलेल्या या 2 साहित्यापासून घरच्या घरी आपण केस कसे सिल्की शायनी करू शकतो हे आज आपण बघणार आहोत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथी आणि दह्याचा हेअर मास्क कसा तयार करायचा आणि याचे जबरदस्त फायदे. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. हे बघा, ही जी मेथी आहे ना, मी रात्रभर भिजवली होती, त्यानंतर मिक्सरमध्ये छान अशी बारीक वाटून घ्यायची. आता ही मेथी बारीक वाटल्यानंतर यामध्ये ना दही टाकायचं. तर याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, असं नाही की दही एवढंच घेतलं पाहिजे आणि मेथी एवढंच घेतलं पाहिजे. पण मेथीचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आणि दहीचं कमी. छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी अजिबात मिक्स करायचं नाही. तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल ना, तर थोडंसं दही यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता. तर हे बघा, मी छान असं हा हेअर मास्क ना पूर्णपणे नॅचरल हेअर मास्क आहे, घरच्या घरी तयार केलेला. आणि याचे जबरदस्त फायदे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा. तर आजकाल बहुतेक महिलांची समस्या असते की हेअरफॉल होतो, अवेळी केस पिकणे किंवा मग डॅन्ड्रफ होणे आणि केसांची वाढ न होणे, या सर्व समस्यांवर हा जबरदस्त हेअर मास्क उपयोगी पडणार आहे. तर दही आणि मेथी पेस्ट मी छान मिक्स करून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे हे बघा, आपल्या केसांना पूर्ण केसांवर अप्लाय करायचं आहे बोटांच्या सहाय्याने. हे बघा, तर आपल्या हाताच्या बोटांनाच तुम्ही हे लावलं ना, तर चांगल्या प्रकारे जो आहे ना मास्क लावला जातो. तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता. जसं आपण डाय वगैरे लावण्याकरता ब्रश वापरतो, तर ब्रशने सुद्धा वापरू शकता. पण हाताने लावलं ना, माझं तर पर्सनल सजेशन राहणार की हातानेच लावा. कारण हाताने जेवढ्या चांगल्या तऱ्हेने मास्क लावता येतो, तेवढ्या चांगल्या तऱ्हेने ब्रशने नाही लावता येत. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण केसांना ना, आता हा जो मास्क बनवलेला आहे त्याने पूर्ण केसांना कव्हर करणार आहे. आणि हा मास्क लावल्यानंतर ना मैत्रिणींनो, आपल्याला जवळपास 45 मिनटं तरी आपल्याला 1 तास जर तुम्ही ठेवलं ना तर आणखीच बेस्ट. पण तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर जवळपास 30 ते 40 मिनटं तरी हा मास्क जो आहे ना आपण केसांना लावून ठेवायचा आहे. तर हा जो मास्क आहे ना, जेवढा आपण केसांच्या वरती लावतो तेवढाच स्काल्प असते ना त्यावरती सुद्धा लावायचं आहे. याचं एक कारण हे मी तुम्हाला सांगते, कारण कोणाला जर डॅन्ड्रफची समस्या असेल ना किंवा मग खाज वगैरे येत असेल ना, तर स्काल्पला जर तुम्ही हा मास्क लावला ना, तर त्या समस्यापासून तुम्हाला सुट्टी मिळणार आहे एक प्रकारे. त्यामुळे स्काल्पला सुद्धा हळूवार हाताने लावा. हा मास्क लावायला ना थोडा वेळच लागतो, कारण प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा मास्क लावावा लागतो. तर मला तर जवळपास 15 ते 20 मिनटं तरी लागलेच हा मास्क लावायसाठी. आता तुमचे केस किती मोठे आहेत त्यावर सुद्धा डिपेंड आहे. तर सर्व बाजूने मी हे बघा, केसांना हा मास्क लावून घेत आहे. आणि याचा एक फायदा मी तुम्हाला जबरदस्त फायदा सांगते की अवेळी केस पिकणे थांबते, केसांची ग्रोथ खूप छान होते, डॅन्ड्रफची समस्या असेल तर ती दूर होते. तर आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व महिलांचा आवडता विषय म्हणजे केस जे आहे ना तुमचे खूप छान असे सिल्की आणि शायनी होतात. म्हणजे तुम्हाला जे कंडिशनर आहे ना ते लावण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे. नॅचरल कंडिशनर म्हणा तुम्ही हवं तर. कारण आता मी तुम्हाला हे जे लावल्यानंतर आहे ना धुवून वगैरे सर्व दाखवणार आहे. आणि माझे केस किती सिल्की झालेले आहेत, शायनी झालेले आहेत, किती चमक आलेली आहे, ते तुम्हाला मी इथे प्रूफ दाखवणार आहे. तर सर्व बाजूने मस्त असं मी छान असं हे मास्क लावून घेत आहे. हे बघा, आणि अशाच छान छान नॅचरल टिप्ससाठी म्हणा किंवा मग ट्रॅव्हलिंग ब्लॉग किंवा मग मिशोचे हॉल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. आणि लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. तर हे बघा, अशा पद्धतीने मी बांधून घेतलेले आहेत. खालच्या केसांना नाही लावलं तरी चालेल थोडंफार. आता माझं हे मास्क जे आहे ना संपलेलं आहे ॲक्च्युली, त्यामुळे मागच्या केसांना राहिलंच नाही. तर पूर्ण केसांना लावलं तर बेस्टच आहे. आता हे बघा, मी जवळपास 1 तास आता हे ठेवणार आहे. आणि हे बघा, 1 तासाने झाल्यानंतर मी हे जे आहे ना केस धुवून घेतलेले आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की हे जे आहे ना मेथी थोडी थोडी तुम्हाला केसांवरती दिसणार, पण जसे आपण केस सुकवतो ना तसं तसं हे जे आहे ना केसांतून निघून जातं. आता मी केस छान असे थोडे कोडे करून घेत आहे. आणि केस पुसताना सुद्धा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बऱ्याचशा जणी माझ्या मैत्रिणी असतात ज्या आहेत ना,
केस खूप ना असे धुतल्यानंतर ना टावेलनी घासून घासून पुसतात, तर तसं अजिबात करू नका. कारण ओले केस कमजोर असतात. असं तुम्ही घासून घासून त्याला पुसलं ना तर ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे असं थोडं टॅप टॅप करायचं टावेलनी आणि नॅचरली सुकू द्यायचं. 2-3 तासामध्ये केस ना नॅचरली सुकून जातात कधीही. आणि केस सुकवण्याकरता हेअर ड्रायरचा प्लीज शक्यतोवर वापर करू नका. त्यामुळे आपले केस जे आहेत ना डॅमेज होतात. आणि हे बघा, मी केस धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय विथ प्रूफ किती शायनी आणि सिल्की झालेले आहेत फक्त 2 साहित्यापासून. आणि हा जो मास्क आहे ना, मी जवळपास महिन्यातून 2 वेळा लावते, म्हणजे 15 दिवसातून एकदा लावते हा मास्क. आणि वेळ जर माझ्याकडे जास्त असेल ना तर 8 दिवसातून एकदा तरी मी हा वापरतेच. तरी महिन्यातून 3 वेळा तरी तुम्ही वापरा. तर कसा वाटला तुम्हाला हा हेअर मास्क मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो नक्की ट्राय करा, तुम्हाला याचा फायदा नक्की होणार. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला आहे की नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला बाय. बघू शकता केस कसे सिल्की शाईन झालेले आहेत. आणि जर तुम्हाला केसाच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. येणारे व्हिडिओ मी भरपूर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे की घरच्या घरी पॅडिक्युअर मेनिक्युअर कसं करायचं. त्वचा काळवंडली असेल हिवाळ्यामध्ये, तुम्ही बघताच की त्वचा खूप काळवंडते किंवा सुरकुत्या वगैरे पडतात हातावर वगैरे, तर त्याच्यासाठी सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. किंवा मग लिप्स असे फटी पडतात किंवा मग काळवडतात किंवा मग तळपायाच्या टाचाला भेगा पडतात, ही बहुतेक महिलांची समस्या आहे. तर याच्यासाठी काय काळजी घ्यायची, काय उपाययोजना करायची घरच्या घरी, त्याचे सर्व मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याप्रमाणे सुद्धा मी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सुद्धा व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्ही सुद्धा मेथी आणि दह्याचा वापर करून तुमचे केस असे सिल्की शाईन करा घरच्या घरी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय.